महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपद ज्या ठिकाणी नक्षलवादी आहे ते गडचिरोली जिल्ह्याचे घेतल्याने महाराष्ट्राला गेल्या 75 वर्षांमध्ये पहिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहे। कारण गडचिरोली दररोज घडणाऱ्या घटना, नक्षलवादींचे हल्ले आणि त्यातच पालकमंत्री स्वीकारल्यापासून अनेकांना नक्षलवादींना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी तसेच 2024च्या निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यातून सर्वात जास्त मताने निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या सहकार्याने अखेर तारकांच्या सारख्या महिलेने देखील जिच्यावर अनेक गुन्हे दाखल केले होते त्यांनी आत्मस्मरण केले आणि आज त्या महाराष्ट्रात मनमोकळे फिरू शकत आहेत। असे अनेकांना चांगले मार्ग लावणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खरोखर संपूर्ण देशातून कौतुक केले जात आहे। नक्षलवादींना आतापर्यंत गोळी मारली जात होती, परंतु आता त्यांना शाळा शिरपूर देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे। अशा प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी कार्य केलं तर नक्षलवाद लवकरात लवकर महाराष्ट्रातून हद्दपार होणार। दळणवळणाची साधनं नव्हती, रस्ते नव्हते आणि माओवाद्यांचा डॉमिनन्स असलेला सगळा भाग होता। आपल्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम करत त्यांचा डॉमिनन्स संपवलाय आणि आपल्या सगळ्या विभागांनी या ठिकाणी प्रशासनाने चांगलं काम केलंय। रस्त्याचं काम असेल, पीडब्ल्यूडीने केलेलं पुलाचं काम असेल, याच्यामुळे थेट आता छत्तीसगडला आपण जोडले गेलो आहोत आणि 75 वर्षानंतर पहिल्यांदा बस सेवा या भागामध्ये सुरू होते। लोकांना एक मोठी सुविधा मिळते। आता आपण बघितलं असेल की कोणीही या ठिकाणी आता नक्षलवाद्यांना किंवा माओवाद्यांना नवीन भरती मिळत नाही। त्यांचे जे मोठे केडर आहेत तेही आत्मसमर्पण करतायत। त्यामुळे एकीकडे आपण त्या समाप्तीकडे चाललो आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.